सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज PMVYचं नवीन अपडेट उपलब्ध झालं आहे, ते म्हणजे 1.1.0. तर हे नवीन अपडेट आज उपलब्ध झालेलं आहे. तर याच्यामध्ये नव्याने चेक केल्यानंतर तर काही बदल करण्यात आलेले नाही आहेत, परंतु एक जे पाठीमागचं अपडेट होतं 1.98 त्याच्यामध्ये एक बदल करण्यात आला होता, ज्याचा मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. तर त्याच्यामध्ये फक्त एकच पर्याय आपल्याला म्हणजे एक ऑप्शन वाढवण्यात आला आहे, तो म्हणजे ज्या बेनिफिशरी आउट ऑफ स्टेट म्हणजे ज्या इतर राज्यामधून ज्या बेनिफिशरी आहेत त्यांचं फेस रेकग्नायझेशन झालेलं नाही आहे, त्यांच्यासाठी तिथे एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे जर एखाद्या मातेचं आधार कार्ड हे कर्नाटकमधील असेल तर अशा ज्या माता आहेत त्यांच्यासाठी आपल्याला तिथं फेस रेकग्नायझेशन करण्यासाठी आउट ऑफ स्टेट डेटा मिसमॅच म्हणजे पोषण ट्रॅकरच्या डेटा आणि त्यांच्या आधारवरील जो डेटा आहे तो स्टेटमध्ये बदल ज्यांचा झालेला आहे तो पर्याय तिथं उपलब्ध करून देण्यात आला आहे. तो फक्त ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परंतु आज जे अपडेट उपलब्ध झालं आहे ते म्हणजे 1.1.0. तर हे नवीन अपडेट आज उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तर याच्यामध्ये फक्त काही आपल्याला ज्या अडचणी येत होत्या फॉर्म सबमिट होण्यासाठी, डॉक्युमेंट अपलोड होण्यासाठी, तर त्या क्लिअर करण्यात आल्या असतील. किंवा जेव्हा आपण पूर्ण मी फॉर्म तर ओपन करून पाहिले आणि होम पेजवरती पण काही असा वेगळे तर बदल करण्यात आलेला नाही आहे, परंतु जेव्हा काही प्रॉब्लेम येत होते डॉक्युमेंट्स अपलोड व्हायला, त्याच्यासाठी अपडेट कदाचित उपलब्ध करून देण्यात आलेला असेल. तर याच्यामधले सर्व बग्स दूर करण्यात आले असतील. तर काही अंगणवाडी सेविकाताईंना त्यांचे जे मोबाईल आहेत त्याच्यामधलं जे ॲप आहे ते ॲप अपडेट होत नाही आहे किंवा ते कुठून करायचं ते समजत नाही आहे. तर मी आज तुम्हाला 3 वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं ॲप अपडेट करण्यासाठी कशा प्रकारे करू शकता ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, मी आता हे काय केलेलं आहे, वेबसाईटवरती फक्त गेलेले आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीनं सुरुवातीला PMVYचं ॲप इन्स्टॉल केलं होतं ते म्हणजे हे सिम्बॉल. तर या सिम्बॉलवरती टच केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲप इन्स्टॉल करण्यासाठी पर्याय उपलब्ध होतो. तर इथं जो पर्याय उपलब्ध होतो याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही टच करता तेव्हा जर तुमच्या मोबाईलमध्ये पहिलंच हे ॲप इन्स्टॉल झालेलं असेल तर इथं तुम्हाला डाउनलोड अगेन असा पर्याय उपलब्ध होतो. आता मी माझं ॲप इन्स्टॉल अपडेट केलेलं आहे त्यामुळं मला तो पर्याय उपलब्ध होणार नाही आहे. परंतु तुम्ही काय करायचं आहे, हे डाउनलोड अगेन या पर्यायावरती तुम्हाला टच करायचं आहे. याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला ही जी फाईल आहे ती डाउनलोड होण्यास सुरुवात होईल आणि लगेच तुम्हाला अपडेट म्हणून पर्याय उपलब्ध होईल आणि इन्स्टॉल अपडेटचा पण पर्याय उपलब्ध होईल. तर इथून तुम्ही तुमचं ॲप आहे ते व्हर्जन तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि तुमचं ॲप अपडेट करू शकता. तर मी ही एक पद्धत सांगितली जिथून तुम्ही तुमचं ॲप जे आहे ते अपडेट करू शकता. आता मी तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते. काही ताईंचं अपडेट हे 1.89च्या इथपर्यंतच अपडेट झालेलं आहे. तिथून पुढच्या अपडेट त्यांचं अपडेटसाठी पर्याय उपलब्ध होत नाही किंवा त्यांना अपडेट कशा प्रकारे करायचे हे लक्षात येत नाही आहे. त्यामुळे त्यांचे ॲप अपडेट होत नाहीत आणि अपडेट नसल्यामुळे त्यांना पुढची कामं देखील त्याच्यामध्ये करता येत नाहीत. तरी हा एक पर्याय आहे जिथून तुम्ही तुमचं ॲप, जरी तुम्हाला पर्याय उपलब्ध होत नसेल अपडेटसाठी, तर इथून तुम्ही तुमचं ॲप अपडेट करू शकता. तर पुढचा मी तुम्हाला एक मार्ग दाखवते जिथून तुम्ही तुमचं ॲप अपडेट करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जे फाईल मॅनेजर आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि जी काय आपली ही ॲपची फाईल आहे तिथं आपल्याला जायचं आहे. तर मी इथं व्हिडिओ स्टॉप करते आणि तुम्हाला माय फाईलमध्ये जाऊन मी त्या ॲपची फाईल दाखवते जिथून तुम्ही ॲप तुमचं अपडेट करू शकता. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या शाळेचा मोबाईल असो अथवा तुमचा घरचा तरी तुम्ही वापरत असाल तरी तुम्हाला काय करायचं आहे, माय फाईलमध्ये जायचं आहे. माय फाईलमध्ये गेल्यानंतर पहा, डाउनलोड्स असा तुम्हाला तिथं सुरुवातीच्या होम पेजवरती फाईलमध्ये पर्याय उपलब्ध होईल. तिथं तुम्ही डाउनलोड्सवरती जायचं आहे. डाउनलोड्समध्ये गेल्यानंतर पहा, इथं अशा प्रकारे तुम्ही यापूर्वी जर तुमचं ॲप इन्स्टॉल असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला इथं फाईल दिसेल त्याची. तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त या सिम्बॉलवरती इथं टच केल्यानंतर
तुम्हाला जर या ॲपसाठी अपडेट उपलब्ध असेल तर लगेच तुम्हाला अपडेटचा पर्याय उपलब्ध होईल. अपडेटवरती टच केल्यानंतर इन्स्टॉलचा पर्याय उपलब्ध होईल आणि तिथून तुमचं ॲप जे आहे ते अपडेट तुम्ही करू शकता. तर हा आहे दुसरा मार्ग जिथून तुम्ही तुमचं ॲप अपडेट करू शकता. आणि इथून जरी तुमचं ॲप अपडेट होत नसेल तर तिसरा एक पर्याय तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जे मोबाईलमध्ये सध्याचं जे ॲप आहे ते तुम्हाला काय करावं लागेल, अनइन्स्टॉल करावं लागेल. आणि ते ॲप अनइन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन मी पाठीमागे कसं दाखवलं त्या सिम्बॉलवरती टच करून तुम्हाला पुन्हा एकदा ते ॲप इन्स्टॉल करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला जे सध्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करता येईल. तर अशा प्रकारे 3 वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं ॲप तुम्ही अपडेट करू शकता. आणि हे आजचं जे अपडेट उपलब्ध झालेलं आहे ते तुम्ही चेक करा. आणि जर तुमचं मोबाईलमध्ये 1.1.0 हे अपडेट झालेलं नसेल तर या तिन्हीपैकी कोणताही एक पर्याय तुम्ही म्हणजे वापर करून या तिन्हीपैकी एका पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचं ॲप अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरत असताना काही अडचणी येणार नाहीत आणि तुम्ही व्यवस्थित अगदी फॉर्म भरू शकाल. आणि जे काही त्या ॲपमध्ये बदल केले आहेत किंवा जे काही अडचणी आपल्याला येत आहेत त्या त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा आपल्याला उपभोग देखील घेता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं ॲप हे अपडेट करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये फक्त याच्यासाठीच व्हिडिओ बनवला होता की अपडेट तर उपलब्ध झाला आहे 1.1.0, परंतु नव्याने काही बदल दिसत तर नाही आहेत. जेव्हा आपण एखादा फॉर्म भरू तेव्हा आपल्या लक्षात येतील, परंतु अपडेट हे दरवेळेस काही नवीनच देण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. तर जे काही गोष्टी आहेत ॲपमध्ये चालणाऱ्या त्या जरी वापरण्यासाठी अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी देखील ॲपमध्ये अपडेट उपलब्ध करून दिले जातात. तर आपल्याला फॉर्म सबमिट होत नव्हता किंवा सबमिट जेव्हा आपण फॉर्म करत होतो तेव्हा आपण लॉग आउट होत होतो किंवा एरर येत होतं किंवा इमेज जेव्हा आपण अपलोड करत होतो तेव्हा इमेज अपलोड होण्यासाठी देखील वेळ घेत होतं. तर कदाचित याच्यामध्ये या सर्व गोष्टीमध्ये येणारे अडथळे दूर करण्यात आले असतील. तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं ॲप अपडेट करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमचं ॲप अपडेट करू शकता. एवढेच माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.